नमस्कार. आज IDT एज्युकेशन्सच्या इंटेरियर डिझायनिंग पॉडकास्ट या प्रोग्राममध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत इंटेरियर डिझायनर प्रियंका इसे मॅडम, जे आज इंडस्ट्रीमध्ये इंटेरियर डिझायनिंगचे प्रोजेक्ट्स हँडल करतात आणि अतिशय सुंदररित्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. याच माध्यमातून आज आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचं विशेष असं गायडन्स आपल्याला मिळणार आहे. तर नक्कीच मॅडम, बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन्स मी तुमचं स्वागत करतो आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा अप्रोच केला, हा टाइम दिला. मॅडम, मी तुम्हाला विचारू इच्छितो, आज तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा साईट्स घेतात, कामं घेतात, वर्किंग करतात, एका सक्सेस लेवलला तुम्ही आज मार्केटमध्ये काम करतात, पण ज्या वेळेस विद्यार्थी पासआउट होतो, पासआउट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला इमिजिएटली डिझायनर व्हायचं असतं, काम करायचं असतं. मग इंटर्नशिप हा जो मॉड्यूल आहे, या इंटर्नशिपचे काय पॅरामीटर्स आहेत आणि विद्यार्थ्याला इंटर्नशिप का महत्वाचे आहे, हे थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. खूप छान क्वेश्चन आहे सर. ऍक्च्युली इंटर्नशिप फार गरजेची आहे. फक्त आपल्या क्षेत्रात नाही, सगळ्या क्षेत्रात इंटर्नशिप गरजेची आहे. का? कारण की आपण जे थेअरी नॉलेज घेतो, थेअरी नॉलेज टू प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड नॉलेज, यामधला जो गॅप आहे तो आपण आज भरून काढतो. आपले सिनियर बॉस जे काही क्लायंट बरोबर हँडल करतात, टीम हँडल करतात, कशा पद्धती ऑब्झर्वेशन हे खूप गरजेचं असतं, जे आपण कॉलेजमध्ये 4 भिंतीत नक्कीच देऊ नाही शकत. खूप मोठा गॅप असतो, ते आपण गॅप तो फील करतो इंटर्नशिपनुसार. आणि जसं लहान मूल घडण्यासाठी त्याचा पाया भक्कम पाहिजे, म्हणजे 5 ते 12 वर्ष आपण म्हणतो की त्याचा जडण घडण्याची वेळ असते, तसं इंटर्नशिप प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप गरजेची आहे. नक्कीच. म्हणजे विद्यार्थ्यांना या माध्यमातून मला सांगायचं आहे, आज एक्सपर्टीज तज्ज्ञ सांगतायत की इंटर्नशिप महत्वाचे आहे, तर आपण घाई करून लगेच साईट्स घेणं टाळावं किंवा लगेच इंडस्ट्रीमध्ये काम सुरू करणं टाळावं. त्यासाठी चांगला गुरु, चांगलं इंटर्नशिप भेटणं, चांगलं फर्म भेटणं खूप गरजेचं आहे, जिथे तुम्हाला या सर्व गोष्टी शिकायला मिळतील. नक्कीच मॅडम, हे आमचे विद्यार्थी देखील फॉलो करतील. मी सांगू इच्छितो, पुढचा प्रश्न असा आहे मॅडम, की ज्या वेळेस विद्यार्थी इंटेरियर डिझायनिंगचं शिक्षण घेतो, डिझायनिंग मध्ये काम करतो, काही फ्रेशर मुलं येतात, काही मुलं पासआउट होतात, तर यांच्याकडे असे कोणते स्किल्स असणं मॅन्डेटरी आहे की त्या स्किल्सवर तो नक्कीच एक यशस्वी असा इंटेरियर डिझायनर घडेल आणि पुढे जाईल? सगळ्यात इम्पॉर्टंट तर त्याचा जे बेसिक स्टँडर्ड साईज, नाही तर जो आपण एक पॅरामीटर म्हणतो इंटेरियरचं की स्टँडर्ड जे असतात, तर ते त्याचं कम्प्लिटली व्यवस्थित त्याला त्याच्या गोष्टींचं पूर्णपणे नॉलेज, अभ्यास झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्या ट्रेंडकडे न जाता आता मार्केटमध्ये आणि त्या जागेवर काय गरजेचं आहे, सस्टेनेबल काय आहे. जसं आपण एखादा क्लायंट मिळवतोय, आपल्याला सपोज एखादा क्लायंट भेटला, तर त्या हिशोबाने त्या क्लायंटचे लाईफस्टाईल, त्या जागेचा वापर हे कळून त्या जागेवर काय गरजेचं आहे तशा पद्धतीने आपण त्यांना ऑप्शन देणं. नंतर त्यांचं बजेट, टाईम, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मटेरियल नॉलेज, 3D, त्यानंतर आज खूप मार्केटमध्ये सॉफ्टवेअर आलेले आहेत, तर ते सॉफ्टवेअरचं यूज करणं. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही 3D बनवाल पण ते 3D जागेवर नाही बनत, त्याच्यासाठी लागतं तुमचं ऑटोकॅड वर्क, ते ऑटोकॅड स्केचिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर कम्युनिकेशन, तुम्ही जे आपले वेंडर आहेत, जे कार्पेंटर, नाहीतर जे आपले फॉल सिलिंग करणारे, जे आपली इंटिरियर लॉबी आहे, त्यांच्याशी कम्युनिकेशन गरजेचं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट मी म्हणेन की त्यांचे स्टँडर्ड, जे आपण इंटिरियर स्टँडर्ड साईज जे म्हणतो, पाया भक्कम असणं फार गरजेचं आहे. आता मॅडम, ॲज अ लेडी एंटरप्रेनर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप सुंदर काम करता. अनेक चॅलेंज असतो जेव्हा एक महिला काम करत असते, एक वुमेन काम करत असते, तरी तुम्ही डिपेंडेंटली खूप जबरदस्त काम करताय. ग्रामीण भागातले असे खूप सारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत की ज्यांना इंटेरियर डिझायनिंग या कोर्समध्ये करिअर करायचं आहे. 12वी झाल्यानंतर ते प्रयत्न करतात, पण कुठेतरी ते घाबरतात, ऍडमिशन घेण्यासाठी घाबरतात किंवा या कोर्समध्ये येण्यासाठी घाबरतात. ते याच्यात फ्युचर आहे का, अशा गोष्टींना धरून थोडंसं घाबरतात. मग अशा विद्यार्थ्यांनी एनरोल होताना काय पॅरामीटर्स ठेवले पाहिजे, तर त्यांनी कसं इन झालं पाहिजे? पॅरामीटर मी म्हणेन सर की सगळ्यात महत्त्वाचं, त्या कलेची आवड असणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जिद्द ठेवणं ही गरजेचं आहे. खूप गोष्टी असतात की या क्षेत्रामध्ये पुढे काय होऊन करणार, त्याला नावंही ठेवले जातात. या गोष्टींचा सामना आम्हाला सगळ्यांनाच करावा लागतो नक्कीच, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला कुठल्या पद्धतीने पुढे जायचं आहे त्याचं व्यवस्थित नॉलेज घेणं. जसं IDT कॉलेज वगैरे असे बरेचसे कॉलेजेस खूप चांगले आहेत IDT सारखे, तर त्या ठिकाणी एनरोल होणं, नक्कीच आपण मार्गदर्शन करू, पण त्या पद्धतीनेही स्टेपअप होणं हे त्यांच्याकडून गरजेचं आहे. ज्यावेळी इंटिरियर डिझायनर म्हणून आपण काम करतो, तर बरेचसे डिझायनर्सला 15 वर्ष मार्केटमध्ये झाले, काहींना 10 वर्ष झाले, काहींना 5 वर्ष झाले, काही फ्रेशर्स आहेत, काही मार्केटमधले एकदम स्पेशल तज्ज्ञ होऊन बसलेले आहेत, झालेले आहेत आणि खूप सुंदर कामं ते करतात.
मग हे करत असताना नेटवर्किंग स्किल किती महत्वाचं आहे आणि त्याचा किती बेनिफिट इंटिरियर डिझायनरला होतो? नेटवर्किंग सर ॲक्च्युली गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात मी म्हणेन इम्पॉर्टंट की तुमचं पहिलं काम, तुम्ही पहिलं जे काम करता त्यावर तुम्हाला कामावर कामं मिळतात. माउथ पब्लिसिटी आपल्या फील्डमध्ये खूप जबरदस्त आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे काम, तुमचं डिझाईन, तुम्ही काय लेवलची कामं, टाईम, किती टाईममध्ये ते प्रोजेक्ट करता, किती बजेटमध्ये प्रोजेक्ट करता, हे इम्पॉर्टंट आहे. नेटवर्किंग म्हणाल तर आता खूप सारे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. जसे सोशल मीडिया, आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियामध्ये आहे. इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, फेसबुक, नवीन यूट्यूबवर पण खूप सारे इंटेरियर आर्किटेक्ट लोकांचे प्रोजेक्ट्स वगैरे येतात. तुम्ही ते फॉलो करू शकता. असं नाही की कॉपी करणं मी म्हणेन, पण ॲटलिस्ट त्याच्यातून एक आयडिया येते, इन्स्पिरेशन घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी सस्टेनेबल आहेत, नवीन गोष्टी आपल्याला त्या मार्केटमधून शिकायला मिळतात. नेटवर्किंग नक्कीच गरजेचं आहे. रिलेटिव्स, फ्रेंड्स यानुसार तुम्ही नवीन प्रोजेक्ट मिळवणं हेही गरजेचं आहे. नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून हे तर कळलं की तुम्ही डीप आणि टेक्निकल विचारांवर जास्त बेस्ड आहात आणि त्याला धरून तुम्ही खूप सुंदर काम करता. या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रियंका मॅडम, तुमचा छोटासा प्रवास आम्हाला जाणायला आवडेल की तुम्ही ज्या टाऊनमधून आल्या आणि ज्या सेक्टरपर्यंत पोहोचल्या, हा प्रवास तुमचा कसा होता? तसं बघायला गेलं सर खूप सुंदर होता. मी मूळची मुंबईची, जन्म आणि शिक्षण माझं पूर्णपणे मुंबई. त्याच्यानंतर मी 12वी पर्यंत शिक्षण NKT कॉलेजमधून घेतलं. नंतर मी LS रहेजामध्ये होती, तिथे मग मी डिग्री केली. मग त्यानंतर हळूहळू प्रोजेक्ट, मग राहुल सरवैयांकडे मी इंटर्नशिप केलं. त्यांच्याकडे इंटर्नशिप मी जवळपास 1.5 वर्ष केलं आणि त्यांनी पुढे कंटिन्यू करायला लावली. नंतर मी नाशिकला शिफ्ट झाली. मग आर्किटेक्टो, इंटराज असोसिएट, PEDP या ठिकाणी मी कामं करते आणि स्वतःचे फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स वगैरे. अतिशय सुंदर. म्हणजे तुम्ही एक सुंदर असा प्रवास तुमचा नक्कीच. एज्युकेशन पासूनचा इथेपर्यंत आणला आणि कुठेही थांबले नाही. नाही. मुळात तुम्ही मल्टीटास्किंग प्रोटोकॉल्सला घेत पुढे येत काम करत गेले आणि आज इंडिपेंडेंटली सुद्धा तुम्ही खूप चांगलं काम करताय. Yes. मला या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या IDT एज्युकेशन्सला आणि इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमची गोल्डन लाईन काय सांगाल? गोल्डन लाईन मी एवढंच नक्कीच सांगेन, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त भर द्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पाया भक्कम करा. बऱ्याच वेळा सर काय होतं, मी पण त्यातून गेलेली आणि मीही ज्युनियर लोकांना माझ्या ऑफिसमध्ये पण मी अटेंड करते. त्यांना स्टँडर्ड साईजच इम्पॉर्टंट कळत नाही. तर त्यांना दरवेळी गुगल करणं, त्यापेक्षा मी नेहमी तेच आपल्या याच्यामधून बोलेल की स्टँडर्ड्स हे इम्पॉर्टंट आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं एक काम खणखणीत असतं आणि त्याच्यावर तुम्हाला नक्कीच सगळी कामं मिळतात. अतिशय सुंदर असं दिलं. मॅडम, हा जो उपक्रम आम्ही चालू केलाय IDTच्या माध्यमातून, हा इव्हेंट जो चालू केलाय, जो नंबर ऑफ इंटेरियर डिझायनर्सला इन्स्पायर करणार आहे, IDT बद्दल, या विद्यार्थ्यांबद्दल, या इव्हेंट बद्दल काय सांगा? खूप जास्त इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे मला आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही ब्रीफ दिली, हे खूप युनिक ऍक्च्युली उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे. खूप छान. म्हणजे मी कॉलेजतर्फे असं येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या मुलांसाठी की जे तळागाळातले लोक आहेत त्यांना या मार्गात यायचं आहे, तर त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि मी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देईन सर. खूप खूप धन्यवाद. मी बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन परिवार तुमचं खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ काढला, या पॉडकास्टसाठी दिला, या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन्ससाठी तुम्ही हा स्पेशस वेळ दिला, त्याबद्दल खरोखर मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.